चला मग काय करायचं? मोक्षाची प्राप्ती करायची आहे. मोक्षामध्ये जीवाच हित आहे. मोक्षामध्ये आणि मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे अशरीरी अशी अव्याबाध्य सुखामध्ये बाधा येत नाही, अशी जीवाची जी स्वभाव अवस्था, जीवाचा जो स्वभाव आणि त्यानुसार जी अवस्था जिथे अनंत काळासाठी प्रगट होते, त्या अवस्थेचं नाव मोक्ष आहे. जीवाचा स्वभाव ज्ञानानंद आहे आणि असा ज्ञानानंद स्वभाव पर्यायामध्ये प्रगट ज्या जीवांचा झाला आणि जो परत कधीही नष्ट होत नाही, त्याचं नाव आहे मोक्ष. मग आपल्याला मोक्ष पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल? की जे आपण अजून करत नाही आहोत. निलेश पाहुणे, काय करावं लागेल? आपण पण जीव आहोत की नाही? आपला स्वभाव ज्ञानानंद आहे किंवा नाही? काय आपण कोण आहे? जीव आहे आणि आपला स्वभाव पण ज्ञानानंदचा आहे. मग आपल्याला काय करायचंय की जेणेकरून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल? काय करायचं? काय करायचंय? तो ज्ञान आनंद स्वभाव प्रकट करायचा आहे. आता सांगितलं नाही, पर्यायामध्ये प्रगट झाल्यावरच मोक्षाची प्राप्ती होते. मग एवढं साधे गोष्ट समजायला पाहिजे की नाही? मला मोक्षासाठी काय करायचंय? तर तो ज्ञान आनंद स्वभाव माझ्या पर्यायामध्ये आता व्यक्त दिसून येत नाही. समजतंय का नाही? आता आपण आपल्याला काय म्हणून जाणतोय, मानतोय, अनुभवतोय? मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी रागी आहे, मी द्वेषी आहे, मी मोही आहे. अशा प्रकारे आपण वर्तमानामध्ये जीवाचा विचार करतो आहोत. अशा दृष्टीने आमच्या जीवाचा आमच्यासाठी निर्णय आहे,
म्हणून आपण संसारात आहोत. आत्ता आमची पर्याय कोणती प्रगट आहे? आत्ता कोणते? जसा जीव आहे तशी अवस्था प्रगट आहे का? जसा जीव. आणि कसा जीव आहे? कसा आहे जीव? ज्ञानानंद स्वभावी आहे. ज्ञानानंद स्वभावी. म्हणून आपण भजन म्हणतो, मैं ज्ञानानंद स्वभावी हूं. मी ज्ञानानंद स्वभावी म्हणायचं एकदा रोज. त्याच्यातनं आपल्याला आपण काय आहोत याच ज्ञान होईल. ज्ञान झालं तर श्रद्धान होईल. श्रद्धान झालं तर आचरण पण होईल. म्हणायला लागेल, सांगावं लागेल आपल्याला. सांगून सांगून आपण तयार होणार नाही असं नाही. होतं आपलं श्रद्धान. आजचं जे श्रद्धान आहे ते बदलणार नाही असं नाही ध्रुव. आज जे वाटतंय तसंच उद्या वाटायला पाहिजे, थोड्या वेळाने वाटायला पाहिजे असं नाही. आपण आपल्याला काय समजावून सांगतोय त्याच्यावर डिपेंड आहे मी कोण आहे ती. म्हणून आज संबंध उद्धव महाराजांच्या कॅलेंडरवर तसं विचार काय होती का तिथं? थांबा, तुम्हाला तुमचं नाव होती का? काय का तुमचं नाव ठेवते? मग विचारलं सांगायचं काय. हा, सजल ते वाचलंय का? नाही. तुम्ही वाचलंय काय पद्मताई? नमन घेतलं का नाही? इकडे कोण आहे का? सांगितलेल्या वाक्याने तेच 23 तारखेचं वाक्य. जीवनात सर्वप्रथम मी सांगा जीवनात शांततेने ते घटवा ना तुम्ही तुमच्यामध्ये. नाहीतर मी बसतो, तुम्ही इथून बसा ना. मला तर बोलायचंच नाही आहे. बोललं म्हटलं की धर्म संपला. बोलायचं नसतं. तीर्थंकर सुद्धा बोलत नाही दीक्षा घेतल्यावर. मोक्षाला जायचं. आपण बोलतोय म्हणजे आपल्याला धर्म नाही, आपल्याला कर्म आवडतं. बोलणं चांगलं नसतं. काय सांगितलं? जीवनात आपणा सर्वांना सर्वप्रथम करण्यायोग्य. वाचलं का नाही तू घरी ध्रुव? नाही. जीवनामध्ये आपणा सर्वांना सर्वप्रथम करण्यायोग्य समय कोणती गोष्ट आहे? काय करण्यायोग्य? तर त्यांनी सांगितलं आपलं श्रद्धास्थान सुधारलं पाहिजे. श्रद्धास्थान बिघडलेलं आहे. स्वतः संबंधी श्रद्धा खराब झालेली आहे. मी कोण आहे? ब्रह्मचारी आहे. तुला माहित आहे? जीवाचा धर्म, गुण, स्वभाव काय काय माहित आहे का नाही? ती म्हणायला सुद्धा आपल्याला भीती वाटायला लागली आपल्या स्वभावाचं सुद्धा. मी ब्रह्मचारी आहे. कोण येते का तेवढा कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स येतोय का? किती श्रद्धा आहे ना बिघडलेली आहे आणि बिघडवत चाललं. तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे का नको? मी कसा आहे तो कॉन्फिडन्स आल्याशिवाय मग आपल्याला ते कार्य करण्याचा उत्साह येणार कसा? मी जो आहे ते काम करण्याचा. तू क्रिकेट चांगला खेळतो तर ते खेळण्याचा उत्साह मॅच बघायला लागला कुठं तर कोण काय कसं खेळतं त्यापेक्षा तुम्ही स्वतःला तिथं खेळताना बघता. मी असतो तर तो बॉल कसा टाकला असता, मी असतो तर तो बॉल कसा खेळला असता, हे तुम्हाला दिसत असतं दुसऱ्याचं बघताना सुद्धा. कारण तुम्हाला माहिती आहे आय एम ए क्रिकेटर आणि मला क्रिकेट आवडतं आणि म्हणून मी तो खेळ न खेळताही खेळतो. प्रत्येक वेळेस खेळायलाच पाहिजे असं नाही. खेळत नसलं तरी खेळत आहोत. का तर श्रद्धा नाही, तसं रुची आहे.
तर न खेळता पण खेळ खेळता येतो की नाही? मग आचार्य तेच सांगतात ना आपल्याला, जरी आम्ही बाहेरनं दुसऱ्या कोणत्या क्रिया करत असलो, जाणत नसलो तरी जाणता येत असं सांगते का नाही? खात असलो तरी खात नाही जाणतोय. आम्हा किती वेळा सांगते ती गोष्ट, प्रत्येक वेळेस गेल्यावर ऐकलं नाही अम्मांकडनं. बोलत असलो तरी आपण बोलत नसतो जाणतो. का श्रद्धा नाही सांगितलं. माझं श्रद्धा जे आहे त्यानुसार माझे विचार चाललेले असते, भले मी ते व्यवहारामध्ये कार्य करो अथवा न करो, ही आहे श्रद्धेची शक्ती. तुम्ही ब्रह्मचर्य राहा नाही तर नका राहू, पण श्रद्धेमध्ये काय पाहिजे? आणि आत्मा निर्वेद आहे, ही श्रद्धा आत्म्याकडे बघा ना. आत्म्याकडे नाही बघितल्यावर अडचण येणार आहे. ऐकतोय अजून आपण, पण अजून आत्म्याला पाहत नाही ना त्या दृष्टिकोनातून. जसं श्रद्धान करण्याचा पुरुषार्थ, हो मी आत्माच आहे, आत्मा असाच आहे म्हणजे मी असाच आहे, असा विश्वास आपल्याला आपल्या प्रती यायला पाहिजे. मी व्यापारी नाही, मी पुरुष नाही. आचार्य सांगते की नाही गाथेमध्ये, नियमसारच्या झाले की नाही तुमच्या गात? ना हमनारे भाव मनोदेव कच्चा करता नाही कारदानीव कत्तीनम ना हम नवनठानो जीवनानो करता नहीं कारिदा हनुमंता नीव कत्तीनम ना हम बालो बुद्धो न चैव धर्मो न कारणं तेषु करता नहीं कारिदा हनुमंता नीव कत्तीनम ना हम रागो दोषो न चैव मोहो न कारणं तेषु करता नहीं कारिदा हनुमंता नीव कत्तीनम ना हम को मानो न चैव माया न हो मिलो हम करता नहीं कारिदा हनुमंता नीव कत्तीनम. एरीच भेद अभ्यास असं पुढे जाऊन सांग. मज्जतो होदितेन चारितम तम दिलीकरण निमित्तम परिक्रमणाजी पवनखामी, अशी पुढची गाथा त्यांनी. प्रतिक्रमण प्रत्याख्यान आलोचना मी का सांगणार आहे? भेद ज्ञानाची, मध्यस्थ भावाची दृढता उत्पन्न होण्यासाठी, धारणा दृढ होण्यासाठी, ज्याद्वारे चारित्र्य होत, त्यासाठी मी आता प्रतिक्रमण प्रत्याख्यान आलोचना सांगणार आहे असं म्हणते. मग काय म्हटले तिथं? भेदाभ्यासाची भावना कोणती आहे? एरीच भेदाभ्यास. मी नारकी नाही, मी तिर्यंश नाही, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी त्याला करता नाही, मी त्याला करविता नाही, मी त्याला अनुमंता नाही, मी मार्गस्थान नाही, मी गुणस्थान नाही, मी जीवस्थान नाही, मी त्याला करता करविता नाही. मीची चर्चा चालली. मी म्हणजे मी म्हणजे जीव, मीची चर्चा आहे. मी कोण आहे ते श्रद्धा दृढ करायची चर्चा चाललेली. त्याच्यासाठी यायचंय आपल्याला, इथं ऐकायचं. कशासाठी धर्म आहे? जसंच्या तसं श्रद्धान आपलं झालेलं नाही, म्हणून तर आपल्याला ते श्रद्धान स्थान सुधारायचंय. डॉक्टर, मी आजारी वाटते का? म्हणजे पर्यायामध्ये जी कोणती अवस्था आली त्यानुसार आपल्याला मीला तसं अनुभवताना आपल्याला खेद होतोय का कधी, की मी कोण आणि मी कशाचा विचार करतो? शरीराला घेऊनच सगळे विचार, मी बालक, मी तरुण, मी वृद्ध, मी त्याचा करता करविता अनुमोदक मी, अशी आपली विपरीत मान्यता असेल. ते नाहम बालक, मी बालक नाही, मी तरुण नाही, मी म्हातारा. राजा का आहात काय? हा, म्हातारा आहे का नाही? काय विचारलं? तुम्ही म्हातारा आहे का नाही? काय बोलताय? तुम्ही कोण आहे? हा, म्हाताराच आहे. निलेश म्हणतोय नाही म्हातारे नाही, दुकानात बसतील अजून, असं म्हणतोय.
मी जीव आहे, तुम्ही शरीर आहे का? शरीर म्हातारं होत असतं, जीव म्हातारा नसतो. आता तेच सांगतोय ना, तुम्ही म्हातारे नाही आहात, तुम्ही तर चिरतरुण जीव आहात. ही श्रद्धा आपल्याला दृढ करायची. शरीराच्या अवस्था म्हणजे माझी अवस्था, मी आहे अशी तर जी श्रद्धा आहे त्याला दूर करण्यासाठी ही चर्चा. बदलायचंय आपलं श्रद्धा. नाही मी बालक तरुण वृद्ध नाही, मी त्याचा करता करविता अनुमोदक नाहीच. मी रागी नाही, द्वेषी नाही, मोही नाही. पंचरत्नाच्या त्या गाथा सांगितलेल्या, मी त्याचा करता करविता अनुमोदक नाही. मी कोण आहे? मी ज्ञानानंद स्वभावी आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला विभावामध्ये आसक्ती होते, एकत्व होतं, महत्व दिसतं, कर्तृत्व दिसून येतं, त्यावेळेस आपल्याला समजावून सांगायला पाहिजे मी कोण आहे. माझ्या परिणामामध्ये जेव्हा जेव्हा विभाव दिसून येत आहेत, मी कोण आहे आपल्याला समजावून सांगतो का? आणि जर आपण हा अभ्यास सुरू केला तर विभाव आपल्याला त्रास देणार नाही, स्वभाव सहज होईल आणि विभाव करणं अवघड होईल. आज विभाव सोपे झाले आणि स्वभाव अवघड वाटतो. बरोबर आहे कसा? कोणतं सोपं आहे? ब्रह्मचर्य राहणं सोपं आहे का लग्न करणं सोपं आहे? साहस. साहस साहस आहे का तुझ्यामध्ये म्हणण्याचं? साहस नाव आहे साहस, पण साहस मात्र मोक्षाचा पुरुषार्थ करण्याचं साहस नाही. त्याला जरा भावनिकेनं लगेच त्या आता ब्रह्मचर्य घेईल. तुम्हाला बघायला असलं बघा, घेतील का? पळ म्हणतोय बघितले ध्रुव, तसं तू त्याच्या नाद लागू नका. म्हणजे तुला जर ब्रह्मचर्य राहायचं नसलं तर, कारण त्याच्या नादी लागला तर ब्रह्मचर्य कधी पण मी करू शकतो त्या. तुला अवघड आहे करायचं. कारण हुशार झाले ना, तुझ्यासारखाच मी पण हुशार, माझ्यासारखाच तू हुशार. आणि हुशार माणसांना अवघड जात सगळं पटवून द्यायचं, आणि पटलं तरी आचरणात आणायचं कठीण होत. स्वभाव सोपा. महाराजांचं वाक्य आहे की नाही, 30 तारखेचं बहुतेक वाक्य असेल, चिदानंदाचा मार्ग सहज आहे, सुलभ आहे, या उलट संसाराचा मार्ग विलक्षण आहे, दुःखद आहे. डॉक्टर, संसाराचा मार्ग आणि चिदानंदाचा मार्ग, दोन्हीचं स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे. आता आपण स्वीकारायचं काय ते आपल्या अधीन आहे. चिदानंदाचा मार्ग सहज आहे आणि सुलभ आहे, ते कोणाच्या अधीन नाही. म्हणून त्याला कशाकडूनही कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा नाही, कारण परिपूर्ण आहोत. परिपूर्णाचं ध्यान केलं नाही आपण. परिपूर्णचा अर्थ काय? मला परद्रव्याच्या परगुणाची किंचितही गरज नाहीच. आनंदासाठी, शांतीसाठी, सुखासाठी, जगण्यासाठी नाही मला गरज. लग्न करायची गरज आहे सुखासाठी? कॉन्फिडन्स न सांग, कॉन्फिडन्स नाहीच. असं आता इथं बसलाय, देवाजवळ बसलं तर देव होऊन जायचं. आपण त्या चोराची गोष्ट ऐकली नाही? जो चोर चोऱ्या करण्यामध्ये आणि त्या साधूकडे जाऊन चोरी करायच्या नाही, साधूकडे लोक येत होते आणि सगळे उत्तम द्रव्य त्याला अर्पण करत होते. मग त्याने ठरवलं की आपण पण साधूचा वेश धारण करू आणि त्या साधूची सेवा करून आपल्याला पण लोक करतील, मग चोरी करायला जायची गरज राहणार. आणि त्याने साधू झाल्यावर काय झालं? नुसता वेश धारण केला, त्याला चोरीचे भाव झाले नाही. इतकी जादू असते. नुसत्या बाह्य वेशाला धारण केलं तरी मंदिरात आलं तर तुम्हाला कशाय करताना 4 वेळा विचार करावा लागेल. करावं लागेल की नाही? भौगोलिक कुठला आहे? आपण आयतन स्थानामध्ये आलेलो तर आपल्याला तिथं करताना सुद्धा असं वाटलं की अरे आपण मंदिरात आहे, सांगणारे पण सांगतील तू कुठं आहे, तेही सांगतील आणि मलाही जाणीव असते. त्यामुळं मी इथं बसतो, उठतो, बोलतो, चालतो एकदम
काळजीपूर्वक असते. कुठं माझ्याकडून पाप घडू नये. मंदिरात आल्यानंतर किती काळजी घेता पाप होऊ नये. घरी जाताना किती काळजी असते पाप होऊ नये म्हणून. घरी जाताना पुण्य होऊ नये याची काळजी घेतो आपण, बरोबर आहे. दुकानात बसून पुण्य होऊ नये हीच काळजी घेतली जाते की नाही? कारण पुण्य झाले तर पैसे येणार कुठनं, बरोबर आहे. वय म्हणतोय ती पापाने पैसे केले का पुण्याने ती सांगा का? हा, पापाने म्हणतोय. पापा म्हणजे तुम्हाला म्हणतोय पापामुळे येते म्हणजे तुमच्यामुळे येते. पापा म्हणतो ना तुम्हाला, पापाने येते. पुढे पप्पाला म्हणतोय ना पापाने येते म्हणजे पापा. लहानपणी पापा पापा म्हणत होता ना. इक्वेशन किती चुकीच्या आहेत. पापाने पैसे आल्यानंतर घरी राहिले असते लोक. घरी पुण्य करायचं नाही याची काळजी घेतो असं सांगतो. म्हणजे पुण्य करायची नाही याची काळजी घेतो म्हणजे काय? आपल्या लक्षात सुद्धा नसतं की हे पाप चालले. हे सगळ्यात मोठं पाप लक्षात न येईल. म्हणून चर्चा कशासाठी चालली? इथं आलाय इथं सगळं विसरून जावा. येऊन नाही सांगतात आचार्य, ज्या वेळेस ज्या पर्यायाने परिणत असतात त्यावेळेस त्याला तसं म्हटलं जातं. पूजा करताना पुजारीच होऊन जायचं असतं. दर्शन अरिहंतांचं करताना अरिहंत होऊन जायचं असतं. पण आपण इथं त्या गोष्टीमध्ये कसं तन्मय, सिरियल बघताना आम्ही त्याच्याशी तन्मय होऊन जातो का नाही? मग तू आणि मी सिरियल मध्ये पात्र वेगवेगळे असते तर तू त्याच्यात एक पात्र असते. भाव काय झालेले असते बघत असताना. म्हणून मी बसलेले असते ना असे मन लावून मी त्यांच्याकडे बघतो अनेक वेळा आणि त्यांना मधनात सांगतो हे सगळं खोटं असतं बरं का. हो आम्हाला माहितीये असं नुसतं म्हणते ते. पण सांगावं लागतं सूचना मधनात हे सगळं खोटं चाललंय टीव्हीवर, इतकं टेन्शन घेऊ नका म्हणून. कारण बघता बघता आधी तर रडतो सुद्धा असं काय विषय आला तर पाणी येतं की नाही. आणि बाहुबलीला कटाप्पाने मारलं त्यावेळेस किती रडला बिचारा माहिती तुम्हाला. आता तशी खोटं मारलो तो सांगतोय पण तरी रडतोय. टेन्शन येतं बाय. इतकी तन्मयता शैलेंद्र, बरोबर आहे. दुकानात बसल्यानंतर ग्राहकाशी बोलताना किती तन्मयता आहे. ग्राहक जेव्हा घेतं सामान त्यावेळेस घ्यावं अशी भावना असताना किती आपण त्याच्याशी एकमेक झालेलो असतो. कशा पद्धतीने त्याला प्रवचन देत असतो निलेश. बसता है ना, साड्या दाखवताना कशी चांगली आहे ही दाखव ती दाखव आहे ना. म्हणजे आता ते गिरायकांना आपण वेगळं राहिलेलंच नसतं. तरी तुमचा पोरगा पोरगी जवळ आली बस रे, हे गिरायक महत्वाचं. कोणाला महत्व दिलं जातं त्यावेळेस? गिरायकाला का तुमच्या मुलाला? तुमचे दादा म्हटले अरे निलेश थांबा दादा तुम्हाला काय काम, गिरायक चाललंय, बरोबर आहे. दादा पण म्हणतील हा आता माझा पोरगा बरोबर ट्रेन झालाय, विमान करायचंय त्याला आता ट्रेनचं. म्हणजे घरच्यांकडे सुद्धा लक्ष जेव्हा दिलं जात नाही त्यावेळेस तो व्यवसायामध्ये प्रवीण झाला म्हणाला. किती तन्मयता व्यवहारामध्ये. तुम्ही कोणतंही कार्य करताना जेवताना मी तन्मय होतो, झोपताना पण तन्मय झालेला असतो का नसतो? आपण झोपतो कशी झोपतो? मी झोपतोय आणि असा झोपतो की आपल्याला तिथं लक्षात तर येते का मी जाणणार आहे, मी वयाने झोपणारा नाही. कुठं असतो आपण? जागे असतो कुठं? इतकी गाढ निद्रा असते, इतकी तन्मयता. आणि इथं किती तन्मयता आहे, इथं किती आपण या विषयाशी एकरूप होण्याचा विचार करतोय. आणि का होत नाही तर माझं श्रद्धा नाही. तिथं माझं श्रद्धा नाही. मला झोपलं पाहिजे, मला खाल्लं पाहिजे, मला पैसे मिळवले पाहिजे, हे श्रद्धास्थान पक्का आहे. आणि तेव्हा आम्ही त्याच्यासाठी मन वचन काय तन मन धन ज्या कोणत्या पद्धतीने ते कार्य सिद्ध होईल त्यासाठी पूर्ण पुरुषार्थ असतो. तिथं ज्या वेळेस क्रिकेट खेळताना एखादा कॅच घेतो तर डाय मारताना लागते याची काळजी करतो का? पण ध्यानाला बसला घास चावला तर
4 ठिकाणी लागले त्याला. आता परवा खेळला तिथे हारला, पण म्हटले कॅच मात्र असे 2-4 असे झुपून पडून घेतले त्याने. मला डायव्ह मारताना भीती वाटत नाही म्हणतो. मग कुठं डायव्ह मारतोय? नरकात मारतोय हे का मोक्षात तर कळते. म्हणजे तिथं बाहेर त्या खेळाशी इतका तन्मय की तिथं उडी मारताना खाली पडून मला लागेल, त्याला काय सत्कार पुरस्कार काय मिळणार होतं तुला त्याच्यानं? 4 लोक म्हणतील की हा वा वा छान काय घेतलं बरं, पण लागलेल्याचं दुःख कोण समजत? पण ते सगळं विसरून जाणार, कारण माझी स्तुती झाली. असं म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये काय म्हणायचं प्रवीण आहात खेळण्यामध्ये, तर त्याच्याशी इतके तन्मय झाला तिथं शरीराचा विचार करत नाही. आणि ध्यानाला बसल्यानंतर पाय दुखतोय आणि ते लागलं नाही, काय नाही झालेलं, पण तरी त्रास होतो. कारण जेवढी तन्मयता तिथं आहे तेवढी इथं आहे का? इथं तर संपवायचं आहे, इथं तर जबरदस्ती आहे ना. आता करायचं, करायला पाहिजे, करावं लागते, नाही केलं तर कोणतरी म्हणणार, अशी कुठेतरी आता सुरुवात. परंतु आपल्याला म्हटलं काय, जीवनात जर सर्वप्रथम करण्यायोग्य कोणती गोष्ट असेल तर श्रद्धा बदलावी लागेल आपल्याला शैलीतून. आपल्या श्रद्धा कुठे आहे? कशाच्या प्रती आहे माझी श्रद्धा? संसार शरीर आणि भोगावरच माझी श्रद्धा नाही. तिथं ज्ञान आनंद स्वभावी जो शुद्ध ब्रह्म स्वरूप पूजन केले, शुद्ध ब्रह्म परमात्मा कोण आहे? कोण आहे? शुद्ध ब्रह्म मी जीव काय? मग तू जीव नाही का? जीव आहे असं म्हणलं त्याला थर्ड पर्सन, म्हणजे त्याच्याशी तन्मय नको व्हायला. मी त्याच्या पाठीमागे मी असा यायला पाहिजे, अहम यायला पाहिजे ना तिथं, तो मी आहे. आणि त्याच्या विरुद्धची काही त्या ठिकाणी विकल्प कोणी म्हणेल तर मला माझा अपमान वाटला पाहिजे, मला त्रास व्हायला पाहिजे, मी कोण आणि मला असं का म्हणतोय म्हणून. जे आपण आहोत त्या रूपाने आपल्याला आपण संबोधित केलेलं आवडतं, त्याच्या विरुद्ध जर झालं तर नाही आवडत. तसं इथं पण लक्षात घ्यायला नको. म्हणून काय, श्रद्धा जर सुधारायची तर काय करा, असं तिथं त्यांनी पुढे उपाय सांगितला. जीवनात जर करण्यायोग्य कोणतं काम आहे, पहिलं काम, प्रथम म्हटले तर श्रद्धास्थान सुधारायचं. त्या श्रद्धास्थानाला सुधारण्यासाठी समय काय केलं पाहिजे? आपल्या बुद्धीचा, दुकानदारी तर एवढ्या लहान वयात चांगली करतो, कौतुक वाटतं नाही सगळ्याला, हे समय चांगली दुकानदारी करतो, एकदम हुशार आहे समय. पप्पा स्तुती करते, बाबा स्तुती करते, लोक स्तुती करते, भारी लागला तू दुकानदार. धर्माच्या नावानं शिमगा बोंबाबोंब त्याला म्हणायचं समय, बरोबर आहे. आणि तिथं बाहेर किती हुशारी तुम्हाला काय फळ देणार? तू हुशार झाला, दुकानदारी चांगली केली, पैसे चांगले मिळवले, पुढे काय? शेवट काय? सगळं इथं सोडून पाप बरोबर घेऊन जाणार आहे, धर्म घेऊन जाणार आहे, परिग्रह घेऊन जाणार. परिग्रहाचे संचय करताना जे पाप बांधलं ते पाप पुढच्या जन्मामध्ये घेऊन जाणार. आणि पापाचं फळ काय मिळणार? अपूर्व. सुख का दुःख, शांती का अशांती, अपूर्व. काय धर्माचं फल, कशाचं? बर, म्हणजे लक्षात ठेव, तिथे लिहून ठेव, पैशाच्या ड्रॉवर मध्ये कागद लिहून ठेव, हे पाप आहे आणि याचं फळ मला दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून ते नको तर निर्णय करायला, मी पाप नाही, मी पुण्य नाही. जे आपलं नाव आहे ते नाव सोडून दुसऱ्या नावाने तुम्हाला हात मारली, निलेश तुमच्याकडे बघितलं, पियुष पाहुणे म्हटलं तुम्हाला तर का होईल? मी नाही, पुढं बसले. आपल्याला तिथं कळते की नाही मी नाही म्हणून? लगेच कळलं का काय?
नाही नाही, माझं नाव नाही, माझं ते नाव नाही, माझं नाव तर निलेश आहे. पक्क केलंय नाही. मग इथं किती वेळा सांगायचं? इथं केव्हा आपल्याला विचारणार की मी नाही, मी पाप नाही, मी पुण्य नाही, मी राग नाही, मी द्वेष नाही, मी बालक नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, हे केव्हा आपल्याला कळलं? तू कोण, मुलगा आहे का मुलगी? ध्रुव. जीवचा अर्थ काय होतो? अशरीरी असतो, शरीराला जीवाला जीव तर अशरीर आहे, तर तो मुलगा मुलगी असणार कुठून? आणि मुलगा मुलगी नाही म्हटल्यानंतर ब्रह्मचर्य अवघड नाही हे सांगायचं. पण सांगावं लागेल तुला मी नाही आहे ते भाव जपणार कुठून? जेव्हा मी मुलगा मुलगी स्त्री पुरुष बघणार त्यावेळेसच कामादी विकारी भावाचे विचार येणार आहे. जेव्हा मी जाणेल की नाही, मी तर जीव आहे, शरीराच्या अवस्था आहे, शरीराचा आणि जीवाचा संबंध नाही, ते विकारी भाव करून पडल्याशिवाय राहणार नाही. चिंतन करावं लागेल, सांगावं लागेल. म्हणून एक एक गोष्ट चर्चा एक चांगली आली, वाचून दाखवतो तुम्हाला. प्रश्न इथं त्यांनी उत्पन्न केलाय. मंगल किती असते? मंगल किती असते? वाढ झाले ना का? मग 4 मंगल नंतर काय कर? ती चर्चा उत्तम येते, बरोबर आहे. मंगल नंतर बघ, लोक में 4 मंगल है, बरोबर. मग मंगल कह देने के बाद उत्तम कहने की क्या जरूरत है? बरोबर आहे प्रश्न. तुम्हाला कधी आला का प्रश्न? आपण चत्तारी मंगलम, परत चत्तारी उत्तमा, चत्तारी करणं का? मंगलचा झाली विषय संपला ना. ते 4 मंगल आहे, तर आता पुन्हा त्याला उत्तम म्हणायची काय गरज आहे? प्रश्न असा उत्पन्न केलेला आहे, पण आपण म्हणून टाकणार निलेश पाहुणे, बरोबर आहे. आणि काय म्हणून टाकणार ते पण माहिती नसणार. म्हणून प्रश्न इथं केला त्यांनी, मंगल कह देने के बाद उत्तम कहने की क्या जरूरत है? कारण है हमारे भीतर ध्रुव. माहिती आहे ना? मंगल नंतर उत्तम म्हणतो का नाही? मग का म्हणावं लागतंय हा प्रश्न उत्पन्न करून ते सांगते. त्याचं कारण आपल्या अंतरंगामध्ये हे सारे सूत्र हमारे मानस के ऊपर आधारित है. सगळी ही सूत्र आपल्या मनाच्या स्थितीला पाहून तयार झालेली आहे. जितकं म्हणून जी काही रचना झालेली असते ना, ती सगळी किंवा आजूबाजूची जेवढी काही रचना आहे, शास्त्राची असो नाही तर बाहेरची असो, ती सगळी आपल्या मनाच्या स्थितीवर डिपेंड आहे. तसं तुमचे कपडे कशामुळे कसले कपडे तुमचे? काळीच काय का घालून आले? मनाची स्थिती काळी म्हणून पॅन्ट आहे, असं म्हणता येईल. आणि सगळं जे काही वातावरण आजूबाजूचं आहे ते माझ्या मनाला फिलिंग येण्यासाठी सगळं हे सूत्र आलेले आहे. बाहेरचं वातावरण त्याच्यासाठी आहे. म्हणून इथं ते सांगतात की सारे सूत्र हमारे मानस के ऊपर आधारित है. यह हमारे मन की गहराइयों के अध्ययन पर आधारित है. मंगल कहने के बाद भी हम इतने नासमझ है कि जो उत्तम नहीं है उसे भी हम मंगल रूप मान सकते हैं. 4 मंगल सांगितले म्हणून आपण त्या 4 प्रकारच्या मंगलतेचं श्रद्धान करूनच त्यालाच उत्तम म्हणून परिणत होणार आहे का? काय सांगितलेलं आहे का नाही? 4 मंगल दिवसभरामध्ये तुम्हाला त्या 4 मंगलतेचं किती वेळा स्मरण आहे? आणि बाकीची मंगलता तुम्हाला जी आहे ना, माझ्या मानसिक दृष्टीवर मला मंगल काय वाटतं? मधुर मिलन, बरोबर. म्हणजे मंगल 4 कोणते? त्याच्यामध्ये मधुर मिलन मंगल असं वापरलेलं आहे का? चत्तारी मंगलम, मधुर मिलन मंगलम असं येतंय का त्याच्यामध्ये? दोषी ब्रदर्स मंगलम. काय तुमच्या दुकानाचं नाव काय? बाहुबली भाई. अपूर्व ज्वेलर्स मंगलम असं असतं का नसतं? अभिषेक तुमच्या दुकानाचं नाव काय? वैभव मशनरी. काय
आणि काकाला आधीच करून टाकलं का वैभव राज मिशनरी. बरं मला वाटलं वैभव मिशनरी. काका आले नाहीत बाकी काय नाही. आले ते आले. चर्चा काय? मंगलता माझ्या दृष्टिकोनातून जरी आपण इथं म्हटलोय आपल्याला सूत्र दिले 4च आहेत. तपाचं मंगल आहे डॉक्टर. पण आपण हे 4 मंगल म्हणालो पण आमची मान्यता बदलली का? किंवा हे 4 मंगल आहेत तर हे 4च उत्तम असणार त्याला सोडून ह्याला सोडून दुसरं कोणतंही मंगल नसणार अशी आपली किंवा उत्तम नसणार. या 4ला सोडून दुसरं कोणी जगात उत्तम नाही अशी श्रद्धा बनणार आहे का? सांगावं लागतंय हे 4 मंगल आहेत तेच 4 उत्तम आहेत. कारण माझी बुद्धी इतकी माझी श्रद्धा इतकी खराब आहे की ज्याला मी मंगल आज सकाळी मंदिरात म्हटलोय माझ्या रोजच्या व्यवहारात मला ते मंगल रूपाने किती भासित होतात आणि मी अजून कशाला मंगल मानतो आहे ना. केस मंगल आहे की नाही? काय नाही ध्रुव आजकाल सिनेमा बघायला लागला तर ते केस थोडीफार आहेत चांगली पण त्याची एक मान्यता झाली की माझी केस गळते कारण त्याच्यात संगतीत राहतो ज्या मुलांच्या त्या मुलांची काही केस गळत असतील आणि त्यामुळे त्याला पण असा भास व्हायला लागला की माझी पण गळते आणि गळता असं सिंपल करता त्याची पण आता केस गळायला लागली काय असं त्याला एक टेन्शन. मग आता ते केस असे असं सारखं मोजायचं वगैरे चाललेलं असतं त्याचं. मंगल कोण मंगल आहे? काय म्हणायचं? बालमंगल. बाल आहे ना हिंदीमध्ये बाल म्हणायचं संस्कृत मध्ये. मग त्याला एखाद्या आम्ही समजा बघतो काहीतरी टीव्हीवर मग त्याच्यात मध्ये एखाद्या माणसाला केस भरपूर असतात मग ते दाखवतो मामा बघा त्याला किती केस आहेत. मंगल का म्हणजे इथं जरी सांगितलं अरिहंत मंगल आहे सिद्ध मंगल आहे साधू मंगल आहे कीर्तीने सांगितलेला धर्म मंगल आहे. माझ्या मान्यतेमध्ये तेच 4 मंगल राहतेत का? घरी गेल्यानंतर तपासा. माझा नातू मंगल बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या मनामध्ये ज्याला पाहिजे त्याला मंगल करणार ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस. म्हणजे हे 4च मंगल आहेत. जर केवलीने सांगितलेलं हे आहे समजात आहे तर कुठे गेलं तरी मंगलता कोणती आपल्या ज्ञानात राहिली पाहिजे श्रद्धेत राहिली पाहिजे. कोणती? अरिहंत सिद्ध साधू आणि त्यांनी सांगितलेला धर्म मंगल आहे. याला सोडून 5वं मंगल नाही. म्हणून आचार्यांना म्हणते तिथं काय हे सगळे सूत्र आमच्या मानसिक स्थितीला बघून रचले गेलेले. कारण आचार्य पण आपल्यासारखेच होते. माहिती होतं की हे आम्ही सगळे लोक या संसारामध्ये रचपचलेलो आहोत त्यामुळे त्याची श्रद्धा दृढ झालेली आहे. म्हणून याला जसं आदिनाथांच्या शिष्यांना प्रत्येक गोष्ट सांगावी लागत होती किंवा मुसक्या बांधल्या तर मुसक्या सोडा ते सुद्धा त्यांना कळत नव्हतं की काय करायचं काय नाही. सरळ का अशी होती की प्रत्येक गोष्ट तुम्ही पण धर्माच्या बाबतीत एकदम सरळ का मला कळत नाही तुम्ही सांगाल ते जे कोणी जे काही सांगेल ते बरोबर असत असत. इतके आदिनाथाचे शिष्य बनून आम्ही धर्म आहे पण ते सुद्धा प्रायश्चित्तास पात्र आहे. दोन्ही प्रकारचे लोक इथं म्हटलं ना धर्म करताना एकतर वक्र नाहीतर अति सरळ आणि दोन्ही बाधक आहेत आपल्या परिणामाच्या विशुद्धीमध्ये. वक्रतेमुळे कशा होतील आणि सरळतेमुळे चुका घडतील. मी कुठं चुकतोय हेच मला कळलं बरोबर. मग तुम्ही सरळ आहे का वक्र आहे? दोन्ही नाही बरोबर आहे. दोन्ही नाही चर्चा आहे. जेव्हा इथं आचार्यांनी सांगितलं 4 मंगल आहेत तर पुढचं 4 उत्तम सांगायचं प्रयोजन हे की माझी मानसिक स्थिती अशी आहे की मी आहे ना परत पुन्हा ज्या शरीराच्या ज्या संयोगाच्या ज्या संसाराच्या संयोगात जातो त्याला मी मंगल मानायला लागतो. किती वेळ राहते मंगलता आहे ना शुभ मंगल केलं की नाही निलेश?
म्हणजे इथं त्यावेळेस शास्त्र बुडतंय. राजा काय तुमचं काम काय होतं तिथं? सगळ्याला शास्त्राला घेऊन यायचं होतं का आपण जाऊन तिथं बसायचं? काय काम केलं तुम्ही तिथं 2-3 दिवस शास्त्र बुडवून? शुभमंगल आहे ना. माझ्या विचारामध्ये ती मंगलता पुढं उत्तम राहत नाही, म्हणून म्हटली ही आहे मानसिक स्थिती आमची. मी बदलतोय. बदलणार आहे ना आता? बदलणार आहे म्हणजे पुण्याला चाललाय म्हणून का कसं? काय बदलणार आहे? काय बदलायचंय? काय ब्रह्मचारी बदलायचंय? ब्रह्मचर्यम मंगलम. काय म्हणायचं? ब्रह्मचर्य मंगल आहे. साहस काय मंगल आहे हे लक्षात राहू दे. लग्न करणं मंगल नाही, लग्न हे विघ्न आहे मोक्ष मार्गाच्या वाटेवर, असं म्हटलंय भजनामध्ये. ऐकली की आपण किती वेळा? यौवनेचा विवाह करती परदास्याच्या पेड्या पडती, सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नव्हे तर हे विघ्न असे, असं म्हटलेलं आहे डॉक्टर. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. नाही आहेत आलेल्या टाकी म्हणून, बाकी काय नाही. असं मंगल किती कोणतेही मात्र महत्वाची. तुम्ही नाही ठरवायचं की हे मंगल आहे. आपण आपल्या आचार विचार क्षेत्र द्रव्य काल भावानुसार माझी मंगलता मी नेहमी बदलत आलेलो आहे, म्हणून तर आपण मंगल पदाला प्राप्त झालेलो नाही. बदलू नका. एक श्रद्धा फिक्स, श्रद्धास्थान आहे ना, दृढ करायला पाहिजे का नको? आणि म्हणून सूत्रांची रचना केली की माहिती होतं तिथं आचार्यांना, हे जरी 4 मंगल म्हणत असले तरी सुद्धा यांची मानसिक स्थिती बरोबर नाही, नंतर कुठलं तरी काहीतरी वेगळं मंगल म्हणू शकतील, म्हणून परत त्यांना सांगावं लागलं, हॅमरिंग करावं लागतंय की 3 लोकांमध्ये हे 4च उत्तम आहे. डॉक्टर बरोबर है। म्हणून ते लिखतात मंगल कहने के बाद भी हम इतने ना समझ है कि जो उत्तम नहीं है उसे भी हम मंगल रूप मान सकते हैं। हमारी वासनाएं ऐसी है कि जो निकृष्ट है लोग में उसी की तरफ कहते हैं। ऐसा भी कह सकते हैं कि वासना का अर्थ ही यह होता है कि नीचे की तरफ बहाव, जो निकृष्ट है उसी की तरफ। ही आहे आपल्यामध्ये पडलेल्या काय 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 वासना शब्द वापरला का नाही? आपण पूजेमध्ये आज म्हटलं का नाही? काय म्हटलं? दिन रात वासना में रहकर मेरे मन ने प्रभु सुख माना। कोणत्या छंदामध्ये आलं? काय सर्व बरोबर म्हणजे पुष्प चढवताना तिथं ते कवी काय म्हणतोय? दिन रात वासना में रहकर, माझ्या कल्पना आहेत, खोट्या कल्पना। वासनेचा अर्थ त्यांनी केला ना, नीचे की तरफ बहा, म्हणजे अधोगतीकडे त्यामुळं जाणं होतं, त्याचं नाव आहे वासना। आणि माझ्या विचारामध्ये काय? आहार भय मैथून परिग्रहाची वासना संस्कार असे पडलेले की दिवस रात्र ते चिंतन। काय केलेली? बरेच दिवसानंतर तो तिकीट दिले, दिन रात वासना में रहकर मेरे मनने, मी माझ्या मनाला काय सांगतोय? ह्याच्यातच सुख आहे, ह्याच्यातच सुख आहे असं सांगितलं जातंय ना। म्हणून ब्रह्मचर्य शब्द आला की असं एकदम असं आतमध्ये कुठंतरी भीती वाटते नाही? थोडीशी वाटते नाही? म्हणजे असं एकदम असा बघतोय की आम्हाला काय कळलंच नाही ते शास्त्रात दिल्याप्रमाणे मेंढक युवक, भीती वाटते का नाही ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर? कॉन्फिडन्स न म्हणते नाही वाटत तुम्हाला काय वाटलं असं म्हणतात, मी काय तुला देत नाही, तू काळजी करू नको, आता जाणार आहे तू तिकडच। दिन रात वासना में रहकर मेरे मन में सुख माना, असं आहे ना। पुढे काय? पुरुषत्व गमाया पर प्रभुवर उसके छल को ना पहचान। कळत नाही आपल्याला
आपण काय करतोय? जो आमचा तिथं पुरुषार्थ चाललाय कुठं? परिग्रहामध्ये. आणि कशायांची वासना आहे? म्हणजे वासना म्हणजे एकच पद्धतीने यायचं कारण नाही, सगळेच विभावांची वासना पडली. आणि ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ स्पर्शेंद्रियाची चर्चा घेऊ नको ध्रुव. पाचेंद्रियाच्या विषयावर नियंत्रण, त्याचं नाव आहे ब्रह्मचर्य. स्पर्श असो, रस असो, गंध, वर्ण, शब्द, पाचेंद्रियावर. म्हणून सांगितलं ना आम्ही 2008, 9, 7, 8, 9 कधीतरी असेल त्या दरम्यान कोट्याला एक शिबिर ठेवलं. कोट्याच्या शिबिरामध्ये आम्ही वितराग वगैरे गेलो होतो त्यावेळेस 2008. मग एक दिवस वितराग वह्यांनी त्याच्यामध्ये घेतलं तर विषय असं काय उपवासासंबंध. मग तुम्हाला आज उपवासाचा नियम देणार म्हणजे. कशाचा उपवास? उपवास म्हटलं की आपल्याला वाटतं कोणता? न खाणे आणि न पिणे हेच आपल्याला उपवास म्हणून आपण मानतो. उपवास कोणता? हे फक्त भोजनासंबंधी उपवासाची आपल्याला वाटते चर्चा. पण आज तुम्ही दुकानाचा उपवास करू शकता का नाही बाहुबली? म्हणजे खावा, पण दुकानाचा उपवास अर्थ कळतो का? जसं उपवास म्हटल्यावर खायचं प्यायचं नाही, तसं आज म्हणतं का आज दुकानाचा उपवास घेतो म्हणून म्हणा पंचभूत साक्षीने वय म्हणते तर मग मला म्हणायचं पाहिजे नको. म्हणजे असे पण उपवास आहेत. सांगायची चर्चा काय चालली होती आपली? काय चाललं होतं? ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ स्पर्शेंद्रियाच्या अपेक्षेने ते येते. वासनेचा अर्थ केवळ त्या स्पर्शेंद्रियाच्या अपेक्षेने नाही, तर विपुल वे काय सगळ्या इंद्रिया संबंधीची वासना आहे, धन आदी संबंधीची वासना. न काय सांगितलं चर्चा काय चालली होती? आमच्यामध्ये अशा वासना म्हणजे ना, दिन रात वासना मेरे कर प्रभू मेरे मन में सुख माना. सुख मानतोय नाही, आणि ते कशामुळे? आपणच सांगतोय ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात सुख आहे. म्हणून म्हटलं बदला आता त्या श्रद्धास्थान बदलायचंय, तर आपल्याला आपल्या बुद्धीचा उपयोग कोठे लावायचा हे ठरवायचं. श्रद्धा बदलायची असेल, नाही मला तर माझ्या आत्म्याच हित करायचं, हे पक्क करा. एवढंच करण्या योग्य आहे की मला माझ्या आत्म्याचं कल्याण करायचंय ऍट एनी कॉस्ट. कोणत्याही बेसवर. मरणाऱ्याला किती पैसे गेले तरी चालते, कुठेही जायचं म्हटलं तर चालतंय, पण बरं झालं पाहिजे. तसं माझ्या आत्म्याचं हित झालंच पाहिजे. ही आपली धारा तीव्र झाली पाहिजे. तेव्हा आपल्याला काय करायचा हा निर्णय करता येईल, की मला काय केलं पाहिजे. त्या जर वासनेचे म्हणजे संस्कार, म्हणजे वाईट संस्कार जर नष्ट करायचे, तर मला काय करावं? माझी बुद्धी आहे ना, काल सांगितलं होतं ना परवा, जर आपल्याला मनाला स्थिर करायचं तर काय करावं लागेल? सत्व, विचार आणि दोन गोष्टी सांगितल्या होत्या ना. वैराग्याशिवाय मोक्षाची इच्छा ठेवणं म्हणजे मूर्खता. जर विरक्तीच नाही तर मला मोक्षाची इच्छा ठेवणं हे काही योग्य नाही. म्हणून मंगलतेनंतर उत्तम का सांगितलंय? का सांगितलं ध्रुव? 4 मंगल आहेत, 4 उत्तम आहेत, 4 शरण आहेत, आणि तेच सांगितलं 3 वेळेस. का बदललं? मंगल वेगळे सांगितले, उत्तम वेगळे सांगितले, आणि शरण वेगळे सांगितलेत का विपुल भाई? आहे ना, जे 4 मंगल आहेत तेच 4 उत्तम आहेत, आणि तेच 4 शरण आहेत. का सांगावं लागतंय? कारण आहे आमची वासना जी आम्हाला कुठं नेते. म्हणून म्हटलं मंगल जरी हे 4 सांगितले तरी श्रद्धा बदलते काय निलेश पाहुणे? धन मंगलच वाटतंय ना अजून, का संसारच मंगल वाटतो? नाही काय? म्हणून मंगलतेवर फार सुंदर चर्चा घेतलेली आहे. ती अजून सांगितली की मंगलता म्हणजे काय? एक चांगली गोष्ट, आणि ती चांगली गोष्ट आहे अरिहंत सिद्ध साधू आणि केवलीने सांगितलेलं. चिंतन कर.
ओम नमः भो प्रभू मी मनोचन काय करीत सर्व समारंभ क्रोध माझ्या एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत जीवांची स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोष मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्या मध्ये राह. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मानतो. मंगलमय अशा अरहंत स्वरूपी निज ध्रुवाला निज जीवाला निजात्मा परम मंगला मी जीव तीन लोकांमध्ये उत्तम मीच मीच शरण जाण्यास योग्य येथे अन्य कोणीही शरण जाण्यास योग्य नाही. मंगलमय स्वरूप आत्म्याला लोकोत्तम स्वरूप Sorry.